पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रार्थना केल्याने आम्हाला देवाची शक्ती मिळते, देवाचे सामर्थ्य मिळते. आणि म्हणून आपण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण देवाशी जुळून प्रार्थना केलं पाहिजे. आणि त्यामध्ये प्रार्थना करताना सुद्धा आम्हाला महत्वाची गोष्ट काय करणे आहे. प्रार्थना नेमकं आहे काय. प्रार्थना फक्त मागणे नाही, प्रार्थना फक्त आपल्या इच्छा प्रकट करणे नाही, तर प्रार्थना ही आहे की देवाची इच्छा पूर्ण करणे. आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण करणे हीच मोठी प्रार्थना आहे. आणि आम्हाला देवाचं सामर्थ्य कधी मिळते. आम्ही पुष्कळता काय करतो, आम्हाला देवाचं सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही देवाचं सामर्थ्य कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये, कोणाची प्रार्थना करताना आम्हाला त्याच्या आपल्या प्रार्थनामध्ये सामर्थ्य असावं, किंवा आम्ही काही कार्य करायला जाताना त्याच्यामध्ये आम्हाला सामर्थ्य मिळावं, आम्हाला वरदान मिळावं, आम्हाला देवाची कृपा मिळावी असं आम्हाला वाटते. आणि त्याच्यासाठी आम्ही त्यासाठी खूप खूप प्रार्थना करतो, खूप प्रार्थना करतो. जण फक्त प्रार्थना केल्याने देवाचं वरदान आम्हाला मिळत नाही, किंवा देवाचं सामर्थ्य आम्हाला मिळत नाही. तर देवाचं सामर्थ्य मिळण्यासाठी, देवाच्या सामर्थ्याने भरून जाण्यासाठी, देवाच्या कृपेने भरून जाण्यासाठी, देवाच्या आशीर्वादाने भरून जाण्यासाठी, देवाचे कार्य एक शक्तिशाली एक कार्य करण्यासाठी, आत्म्याने प्रेरित कार्य करण्यासाठी महत्वाची गोष्ट ही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, की देवाची इच्छा काय आहे ते पूर्ण करणे. देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आम्हाला सामर्थ्य मिळते. देवाच्या इच्छेला पालन करण्यामध्ये आम्हाला सत्य मिळते. देवाच्या इच्छेचे पालन करण्यामध्ये आम्हाला देवाची कृपा मिळते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वात महत्वाची गोष्ट देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये आत्मसात करणे, पूर्ण करणे, त्या इच्छेनुसार आम्ही चालणे आणि त्या इच्छेला पूर्ण करणे हे आमचं कर्तव्य आहे. आपण देवाची इच्छा पूर्ण करूया. म्हणूनच प्रभूंना आम्हाला स्वर्गीय बापाची प्रार्थना शिकवताना, हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेनुसार हो, असं म्हणण्यासाठी आम्हाला शिकवलं. आम्ही रोज म्हणतो ही प्रार्थना, परंतु ह्या शब्दाकडे आपण लक्ष देत नाही. आपण प्रार्थना करताना आमचं लक्ष काय असते, की प्रार्थना करताना माझी आजची प्रार्थना झाली पाहिजे आणि मी प्रभूचे माझं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे आणि माझी रोजची प्रार्थना मी कंप्लीट केलं पाहिजे, हीच एक भावना असते. परंतु त्या प्रार्थनेमध्ये आम्हाला काय सांगितल्या गेलेलं आहे, काय अर्थ आहे आणि आपण कशा प्रकारे त्याला आत्मसात केलं पाहिजे हे आपण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला फार महत्वाचं म्हणजे काय, देवाची इच्छा काय आहे ओळखणे. देव माझ्याशी काय इच्छितो. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, प्रार्थना करून बाहेर निघतो आणि बाहेर निघाल्यानंतर मग मी लोकांशी कशा प्रकारे व्यवहार करावं, प्रेमाने, समाधानाने, शांतीने, एक दुसऱ्याला मदत करत, देवाने आम्हाला शिकवल्याप्रमाणे देवाच्या शक्ती सामर्थ्याने, देवाच्या वचनानुसार आपण आपले आचरण केल्याने, म्हणजे देवाच्या इच्छेनुसार आपण आमचे आचरण केल्याने, देवाची इच्छा पूर्ण केल्याने आम्हाला देवाचे सामर्थ्य मिळते. प्रियजन, देवाचे सामर्थ्य आम्हाला फार गरजेचं आहे. आम्ही असंच फक्त प्रार्थना करत जीवन जगण्यासाठी नाही, आम्हाला सामर्थ्य मिळालं पाहिजे. आम्हाला सामर्थ्य मिळालं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही सामर्थ्य प्राप्त करू, देवाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल, तेव्हा आम्ही सुद्धा चमत्कार करू, किंवा आमच्या प्रार्थनेमध्ये शक्ती येईल आणि पुष्कळ लोकांना फायदा होईल आणि शैतान आमच्यापासून दूर जाईल. जेव्हा आमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य येईल तेव्हा, आणि ते सामर्थ्य येण्यासाठी देवाची इच्छा पूर्ण करणे फार गरजेचं आहे. प्रियजन, आपण देवाच्या सामर्थ्याने भरून जाण्यासाठी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला कृपा मिळावी, आशीर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.